प्रिय भाई बहनों, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की 20 मार्च 2024 शुक्रवार। दैवी प्रेम आणा, प्रेमात बाया नसते, परिपूर्ण प्रेम बायाला दूर करतो। पहिली योगान अध्याय 4:18 बायावर विजय मिळवणारी देवाची शक्ती म्हणजे प्रेम। म्हणून जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा दैवी प्रेम तुमच्या समोर आणा। आपण देवाने आपल्यावर केलेले प्रेम जाणले आणि त्यावर विश्वास ठेवला आहे। देव प्रेम आहे आणि जो प्रेमात राहतो तो देवात राहतो आणि देव त्यांच्यात राहतो। योगान अध्याय 4:16 बायबल म्हणते, प्रेमात बाया नसते, परिपूर्ण प्रेम बाया दूर करते, कारण बायात यातना असतात। जो बाय करतो तो प्रेमात परिपूर्ण झाला नाही। आपण त्यांच्यावर प्रेम करतो कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रेम केले। पहिली योगान अध्याय 4:18 आणि 19 रविवार शाळेत एकदा मुलांना प्रश्न विचारला गेला, जर तुम्ही खोलीत एकटे असाल आणि अचानक सैतान द्वार ठोठावले तर तुम्ही काय कराल? काही मुलांनी सांगितले की त्या इतक्या घाबरतील की त्या पलंगाखाली लपवितील। काही म्हणाल्या की त्या दार उघडणारच नाहीत। काही म्हणाल्या की त्या सैतानाला निघून जाण्याची आज्ञा देतील। पण एक छोटी मुलगी उभी राहिली आणि धाडसाने म्हणाली, जर सैतान दार ठोठावले तर मी प्रभू येशूला दार उघडायला सांगेन आणि सैतान पळून जाईल। किती सुंदर उत्तर! जे येशूवर प्रेम करतात ते देवाची प्रेमाने भरलेले असतात, त्यामुळे बाया त्यांच्यावर विजय मिळवू शकत नाही। म्हणून देवाचे प्रेम स्वीकारा। बायबल म्हणते, आशा निराश करत नाही, कारण देवाची प्रेम आपल्या अंतःकरणात ओतले गेले आहे त्या पवित्र आत्म्याद्वारे जो आपल्याला दिला केला आहे। रोमकार 5:5 जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीत असता तेव्हा तुम्हाला कशाची भीती वाटत नाही। देवाची उपस्थितीत तुमचे हृदय मोठ्या धैर्याने भरते। जेव्हा प्रभूची उपस्थिती तुमच्या भोवती असते तेव्हा तुम्हाला असे वाटते की हजारो देवदूत तुमच्याबरोबर आहेत आणि संपूर्ण स्वर्ग तुमच्या पाठीशी आहे। जेव्हा एक सामान्य पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याला फार भीती वाटत नाही, कारण त्याला वाटते की संपूर्ण पोलीस दल त्यांचे पाठीशी आहे। प्रभूने वचन दिले आहे, माझी उपस्थिती तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विश्रांती देईन। निर्गम 33:14 मी तुला कधी सोडणार नाही आणि टाकणार नाही। यहोशुआ 1:5 मी सदैव तुमच्याबरोबर आहे, जगाची अंतापर्यंत। मत्ती 28:20 देवाची लेकरांनो, नेहमी दैवी उपस्थिती आणि संगती अनुभवा। अधिक चिंतनासाठी वचन म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, प्रभू माझा सहायक आहे, मी पिणार नाही। मनुष्य माझे काय करील? हिब्रू 13:6 आजचे बायबल वाचन सकाळ यहोशुआ 4:5 6 संध्याकाळ लूक 1:1-20 धन्यवाद।